नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा, समाधानाचा जाऊ देत. हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. जर तुमच्या मनात एखादी इच्छा असेल, जी खूप प्रयत्न करूनही पूर्ण होत नाहीये, तर हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठीच आहे. कारण आपल्या हिंदू परंपरेमध्ये असं म्हटलं जातं, की चातुर्मासाच्या या पवित्र 4 महिन्यामध्ये स्त्रीने या सांगितलेल्या नियमांपैकी फक्त एकच नियम मनोभावे पाळला तर तिची मनातील इच्छा जी आहे ती नक्कीच पूर्ण होते. खुद्द भगवान विष्णू या काळामध्ये योगनिद्रेमध्ये असतात आणि हा काळ साधना, संयम आणि व्रतासाठी सर्वात शुभ मानला जातो. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत चातुर्मास नेमका कधीपासून सुरू होतो आणि स्त्रियांनी परंपरेने पाळलेले असे कोणकोणते खास नियम आहेत, ज्यातला एक जरी तुम्ही निवडलात तर तुमची इच्छापूर्ती होऊ शकते. चला तर मग सुरुवात करूया. आपल्या हिंदू धर्मशास्त्रानुसार आषाढ शुद्ध एकादशी म्हणजेच देवशयनी एकादशीपासून ते कार्तिक शुद्ध एकादशी म्हणजेच देव उठणी किंवा प्रबोधिनी एकादशीपर्यंतचा जो 4 महिन्याचा काळ असतो त्याला चातुर्मास असं म्हणतात. यंदा हा पवित्र काळ 25 जुलै 2026 रोजी देवशयनी एकादशीपासून सुरू झालेला आहे आणि तो 20 नोव्हेंबर 2026 रोजी देव उठणी एकादशीला संपेल. या 4 महिन्यामध्ये श्रावण, भाद्रपद, अश्विन आणि कार्तिक हे महिने येतात. पौराणिक कथेनुसार या काळामध्ये सृष्टीचे पालनकर्ते भगवान विष्णू क्षीरसागरामध्ये योगनिद्रेत जातात आणि पाताळामध्ये राजा बळीच्या दारी वास्तव्य करतात. भगवान विश्रांतीत असल्यामुळे या काळामध्ये विवाह, मुंज, गृहप्रवेश यासारखी सर्व मंगल कार्य थांबवली जातात. पण हाच काळ मात्र भक्ती, तप, जप, दान आणि आत्मसाधनेसाठी सर्वात श्रेष्ठ मानला जातो. असंही म्हटलं जातं की या काळामध्ये देवता विश्रांती घेत असल्यामुळे नकारात्मक शक्ती अधिक सक्रिय होतात. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने, विशेषतः स्त्रियांनी, या काळामध्ये एखादं तरी व्रत किंवा नियम आवर्जून पाळावा, असं शास्त्र सांगतं. चातुर्मासातील हे व्रत एक जणू सुरक्षा कवचच आहे, जे अनुशासन आणि श्रद्धेने आपल्याला आतून बळकट करतं आणि मनातल्या इच्छा पूर्ण करण्यास मदत करतं. आता आपण पाहूया अशा काही खास नियमांबद्दल, जे परंपरेने अनेक स्त्रिया चातुर्मासामध्ये पाळत आलेल्या आहेत. पण हे नियम पाळताना किंवा निवडताना काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा. सर्वात आधी तुमच्या शारीरिक आणि मानसिक क्षमतेनुसारच नियम निवडा. ज्यांना आरोग्याच्या समस्या आहेत, गरोदर स्त्रिया किंवा वयस्कर स्त्रिया यांनी कठीण उपवास न करता सोपे नियम निवडावेत. आणि नियम निवडण्याआधीच विचार करा, जे नियम तुम्ही 4ही महिने निभावू शकाल तेच तुम्हाला निवडायचे आहेत. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे नियम पाळताना मनामध्ये श्रद्धा आणि सकारात्मकता असणं आवश्यक आहे. फक्त उपवास करणं किंवा एखादी गोष्ट सोडणं पुरेसं नाही, तर त्यामागे मनापासूनची भक्ती आणि संयम असायला हवा. तिसरी गोष्ट म्हणजे या काळामध्ये रागावर, वाणीवर आणि विचारांवर नियंत्रण ठेवणं हा देखील एक अलिखित नियमच आहे. कुणाशी भांडण, वादविवाद किंवा वाईट बोलणं या काळामध्ये टाळायचं आहे. नियमांव्यतिरिक्त चातुर्मासामध्ये काही इतर गोष्टीही आवर्जून कराव्यात, ज्या तुमच्या साधनेला अधिक बळकटी देतील. रोज देवपूजा नियमितपणे करा आणि शक्य असल्यास घरातील सगळ्यांनी एकत्र बसून एखादं धार्मिक पुस्तक वाचा, आरती करा, सात्विक आणि साधा आहार घेण्याचा प्रयत्न करा. तळलेले आणि जड पदार्थ शक्यतो टाळा. रोज थोडा वेळ जरी असला तरी ध्यान किंवा प्राणायाम करा. यामुळे मन शांत राहतं. तसंच घरामध्ये सकारात्मक आणि प्रसन्न वातावरण ठेवण्याचा प्रयत्न करा. या काळामध्ये राजसिक आणि तामसिक अन्नपदार्थ म्हणजेच कांदा, लसूण, मांसाहार, मद्यपान चातुर्मासामध्ये टाळावं असं शास्त्र सांगतं. या 4 महिन्यामध्ये शक्यतोवर विवाह, मुंज, गृहप्रवेश यासारखी मंगल कार्य टाळली जातात. कारण भगवान विष्णू योगनिद्रेत असतात. केस किंवा दाढी कापणंही अनेक ठिकाणी या काळामध्ये टाळलं जातं. जर तुम्ही एखादं व्रत घेतलं असेल तर शक्यतोवर लांबच्या प्रवासामध्ये नियोजन टाळावं. तसंच अनावश्यक वाद, कोणाची निंदा नालस्ती आणि नकारात्मक विचार यापासून दूर राहण्याचा प्रयत्न करावा. आपल्या परंपरेमध्ये अशी श्रद्धा आहे की चातुर्मासामध्ये केलेली साधना, व्रत आणि संयम हे इतर वेळेपेक्षा कितीतरी पटीने अधिक फलदायी ठरतात. जसं एखाद्या विशिष्ट ऋतूमध्ये लावलेली रोपं अधिक जोमाने वाढतात, त्याचप्रमाणे चातुर्मासामध्ये केलेलं पुण्यकर्म, दान, जप आणि व्रत हे मनाच्या खोलवर रुजतात आणि दीर्घकाळ त्याचं फळ मिळतं असं मानलं जातं. यामागचं शास्त्र किंवा तर्क वेगळा असू शकतो, पण ही श्रद्धा पिढ्यानपिढ्या चालत आलेली आहे आणि अनेक स्त्रिया आजही मोठ्या भक्तिभावाने हे नियम पाळतात. महत्त्वाचं म्हणजे नियम कितीही छोटा किंवा मोठा असो, तो सातत्याने आणि श्रद्धेने पाळणं हेच खरं फळ देणारं ठरतं. त्यामुळे तुम्ही या 10 नियमांपैकी कोणताही नियम पाळणार असाल तर मनापासून पाळता येईल तोच निवडा. तो कठीण उपवास असो किंवा फक्त रोज
तुम्ही जे काही करणार असाल ते प्रामाणिकपणे आणि सातत्याने करा, हेच या मागचं खरं सार आहे. आता असे कोणते नियम आपल्याला पाळायचे आहेत याविषयीची माहिती आपण जाणून घेऊयात. तर यंदाचा चातुर्मास हा 25 जुलै 2026 पासून सुरू होत असून 20 नोव्हेंबर 2026 रोजी संपणार आहे. या 4 पवित्र महिन्यामध्ये आपल्याला हे व्रत किंवा जे नियम आहेत ते पाळायचे आहेत. चातुर्मासातील सर्वात प्रसिद्ध आणि कठीण मानला जाणारा नियम म्हणजे धरणे पारणे व्रत. या व्रतामध्ये 1 दिवस पूर्ण भोजन करायचं आणि दुसऱ्या दिवशी संपूर्ण उपवास करायचा. असं सतत 4 महिने पाळायचं असतं. अनेक पिढ्यांपासून आपल्याकडच्या स्त्रिया हे व्रत श्रद्धेने करतात. हे व्रत शरीराला आणि मनाला दोन्हीलाही शिस्त लावतं आणि आत्मसंयम वाढवतं. ज्यांना एवढं कठीण व्रत करणं शक्य नसेल त्यांनी महिन्यातून एकदा किंवा प्रत्येक एकादशीला हे व्रत करून सुरुवात करायची आहे. दुसरा नियम म्हणजे एकभुक्त राहणं. काही स्त्रिया चातुर्मासामध्ये एकभुक्त राहतात, म्हणजे दिवसातून फक्त एकदाच जेवण घेतात. सकाळी किंवा दुपारी एकदाच सात्विक भोजन करून बाकी वेळ फळ, दूध, पाण्यावरती राहतात. हा नियम शरीर हलकं ठेवतो आणि मन साधनेकडे वळवतो. ज्यांना आरोग्याच्या कारणामुळे पूर्ण उपवास शक्य नसेल त्यांच्यासाठी हा नियम उत्तम पर्याय आहे. त्यानंतरचा नियम 1 किंवा 2 धान्यांवर राहणे. अनेक स्त्रिया चातुर्मासामध्ये फक्त 1 किंवा 2 धान्यावर जगतात. म्हणजे संपूर्ण 4 महिने फक्त भात किंवा फक्त गहू किंवा फक्त साबुदाणा अशा मर्यादित धान्याचा आहारामध्ये समावेश करतात. हा नियम आहारावर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि जिभेवरचा ताबा मिळवण्यासाठी पाळला जातो. देशाच्या वेगवेगळ्या भागामध्ये हा नियम वेगवेगळ्या पद्धतीने पाळला जातो, पण त्यामागचा उद्देश एकच असतो: संयम आणि साधेपणा. त्यापुढचा नियम विशिष्ट भाजी किंवा पदार्थांचा त्याग करणं. चातुर्मासामध्ये अनेक स्त्रिया एखाद्या विशिष्ट भाजीचा, फळाचा किंवा पदार्थाचा त्याग करतात. उदाहरणार्थ कुणी वांगी खात नाही, कुणी दुधी भोपळा सोडतं, तर कुणी आवडता एखादा गोड पदार्थ पूर्ण 4 महिने खात नाही. आवडती एखादी गोष्ट सोडणं हे मनावर ताबा मिळवण्याचं आणि इच्छाशक्ती दृढ करण्याचं प्रतीक मानलं जातं. तुम्हीही तुमची सर्वात आवडती एक गोष्ट निवडून ती 4 महिने सोडण्याचा संकल्प करू शकता. त्यापुढचा नियम म्हणजे रोज तुळशीची पूजा आणि प्रदक्षिणा. चातुर्मासामध्ये रोज सकाळ संध्याकाळ तुळशीसमोर दिवा लावणं आणि तुळशीला प्रदक्षिणा घालणं हा अत्यंत सोपा पण अत्यंत फलदायी नियम मानला जातो. ज्या स्त्रियांना कठीण उपवास किंवा आहार नियम शक्य नसतील त्यांच्यासाठी हा नियम रोजच्या रोज सहज पाळता येण्यासारखा आहे. फक्त तुळशीसमोर दिवा लावून मनोभावे नमस्कार करा आणि मनातील इच्छा सांगा, असं सांगितलं जातं. त्यापुढचा नियम रोज विष्णू सहस्त्रनाम किंवा गुरुचरित्राचं पठण. ज्या स्त्रियांना आहारासंबंधित नियम पाळणं अवघड वाटतं त्यांच्यासाठी रोज विष्णू सहस्त्रनामाचं पठण, गुरुचरित्राचं वाचन किंवा एखाद्या स्तोत्राचं नित्यनियमाने जप हा उत्तम नियम ठरू शकतो. रोज ठराविक वेळी हे पठण केल्याने मन एकाग्र होतं आणि सकारात्मक ऊर्जा वाढते, अशी श्रद्धा आहे. त्यापुढचा नियम पान न खाण्याचा किंवा एखादी सवय सोडण्याचा नियम. पूर्वीच्या काळी अनेक स्त्रिया चातुर्मासामध्ये पान खाणं बंद करत असत. आजच्या काळामध्ये हा नियम मोबाईलचा अतिवापर कमी करणं, गॉसिप किंवा वायफळ बडबड टाळणं किंवा एखादी वाईट सवय सोडणं अशा स्वरूपातही पाळता येतो. आपल्या रोजच्या आयुष्यातील एखादी नकारात्मक सवय ओळखून ती 4 महिन्यासाठी सोडण्याचा संकल्प करणं हाही एक आधुनिक पण तितकाच परिणामकारक नियम आहे. त्यापुढचा नियम म्हणजे रोज एखाद्या गरजू व्यक्तीला मदत किंवा दान करणं. चातुर्मासामध्ये यथाशक्ती दान करणं अत्यंत पुण्यदायी मानलं जातं. रोज नाही तर आठवड्यातून एकदा तरी गरजू व्यक्तीला अन्नदान, वस्त्रदान किंवा आर्थिक मदत करण्याचा नियम अनेक स्त्रिया पाळतात. हा नियम फक्त धार्मिकच नाही तर समाजासाठीही उपयुक्त आहे आणि मनाला समाधान देणारा आहे. त्यापुढचा नियम ब्रह्ममुहूर्तावरती उठून स्नान आणि पूजा. पहाटे लवकर उठून स्नान करून देवपूजा करणं हा चातुर्मासातील एक महत्त्वाचा नियम आहे. रात्री लवकर झोपणं, पहाटे उठणं यामुळे शरीर आणि मन दोन्हीही शिस्तबद्ध राहतं. हा नियम पाळणं तुलनेने सोपं आहे आणि रोजच्या धकाधकीच्या आयुष्यातही सहज जमण्यासारखा आहे. त्यापुढचा नियम म्हणजे काही स्त्रिया आठवड्यातून 1 दिवस किंवा महिन्यातून एकदा मौन व्रत पाळतात. म्हणजेच त्या दिवशी शक्य तितकं कमी बोलतात किंवा पूर्ण दिवस मौन राहतात. यामुळे मन शांत होतं आणि आत्मचिंतनासाठी वेळ मिळतो. आजच्या धावपळीच्या आयुष्यामध्ये हा नियम स्वतःसाठी वेळ काढण्याचा एक सुंदर माध्यम ठरू शकतो. तर मैत्रिणींनो, थोडक्यात सांगायचं झालं तर यंदाचा चातुर्मास 25 जुलै 2026 पासून सुरू होऊन 20 नोव्हेंबर 2026 रोजी संपणार आहे. या 4 पवित्र महिन्यामध्ये धरणे पाळणे व्रत, एकभुक्त राहणे, विशिष्ट धान्य किंवा भाजीचा त्याग, रोज तुळशीची पूजा, नामस्मरण, दान, पहाटे उठून पूजा किंवा मौन व्रत यापैकी तुम्हाला जो नियम योग्य वाटेल तो निवडा आणि मनोभावे पाळा.
लक्षात ठेवा, नियम मोठा असण्यापेक्षा तो मनापासून आणि सातत्याने पाळणं जास्त महत्त्वाचं आहे. तुमची जी काही मनातली इच्छा असेल ती मनात ठेवून श्रद्धेने नियम पाळा आणि बघा त्याचा तुमच्या आयुष्यावरती काय सकारात्मक परिणाम होतो. तुम्ही निवडलेल्या नियमांपैकी एखादा मंत्र व स्तोत्र देखील म्हटलं तर तुमची साधना अधिक परिपूर्ण होईल. रोज सकाळी उठल्यानंतर ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करणं अत्यंत शुभ मानलं जातं. ज्यांना वेळ मिळतो त्यांनी विष्णू सहस्त्रनाम स्तोत्राचं पठण करावं. तुळशीसमोर दिवा लावताना तुळशी वृंदावन श्लोक म्हणण्याची प्रथा आहे. श्रावण महिन्यामध्ये ओम नमः शिवाय या पंचाक्षरी मंत्राचा जप विशेष फलदायी मानला जातो. तसंच रोज संध्याकाळी शुभम करोती किंवा दिवे लागण्याच्या वेळेस प्रार्थना म्हणण्याची ही पद्धत अनेक घरामध्ये आहे. या मंत्राचा जप करताना मन शांत आणि एकाग्र ठेवण्याचा प्रयत्न करा, कारण संख्येपेक्षा भावना जास्त महत्त्वाची असते. चातुर्मासातील हे नियम केवळ धार्मिक श्रद्धेपुरतेच मर्यादित नाहीत, तर त्यामागे आरोग्यदृष्ट्याही एक शास्त्रीय विचार दडलेला आहे. पावसाळ्याच्या या 4 महिन्यामध्ये पचनशक्ती नैसर्गिकरित्या मंदावलेली असते आणि वातावरणातील बदलामुळे आजारपण वाढण्याची शक्यता जास्त असते. अशा वेळेस हलका आणि सात्विक आहार घेणं, ठराविक भाज्या आणि धान्य टाळणं आणि उपवास करणं हे या शरीराला ऋतूशी जुळवून घेण्यास मदत करतं. आपल्या पूर्वजांनी धार्मिक नियमांच्या माध्यमातूनच एक प्रकारे आरोग्य संवर्धनाची शिकवण दिली आहे असं म्हणता येईल. त्यामुळे हे नियम पाळताना केवळ श्रद्धाच नाही तर तुमच्या शरीराचंही भलं होतं, हे नक्की लक्षात ठेवा. मैत्रिणींनो, चातुर्मासामध्ये घेतलेला नियम कार्तिक शुद्ध एकादशी म्हणजेच देवउठणी एकादशीला पूर्ण होतो. या दिवशी भगवान विष्णू योगनिद्रेतून जागे होतात अशी श्रद्धा आहे. त्यामुळे या दिवशी नियमांची सांगता म्हणजेच उद्यापन करण्याची ही पद्धत आहे. उद्यापनासाठी सकाळी स्नान करून भगवान विष्णूंची विधिवत पूजा करावी. शक्य असल्यास ब्राह्मण भोजन किंवा गरजू व्यक्तीला भोजन द्यावं. ज्या वस्तूंचा त्याग केला असेल ती वस्तू पुन्हा भगवंताला अर्पण करून मगच स्वतः ग्रहण करावी. तसंच यथाशक्ती दानधर्मही करावा. या दिवशी तुळशी विवाहाचा कार्यक्रमही अनेक घरामध्ये साजरा केला जातो, जो चातुर्मासाच्या समाप्तीचं प्रतीक मानला जातो. उद्यापन करताना मनामध्ये कृतज्ञतेची भावना ठेवा आणि तुमचा नियम पूर्ण झाल्याबद्दल भगवंताचे आभार माना. थोडक्यात सांगायचं तर यंदाचा चातुर्मास आता सुरू झालेला आहे. तुम्ही जरी हा व्हिडिओ थोडा उशिरा बघितला असाल तरी देखील तुम्ही नियमांना पाळण्यास सुरुवात करू शकता. कोणत्याही दिवशी याचा संकल्प घेऊन तुम्ही तुमच्या नियमांचं पालन नक्कीच करू शकता. बघा, तुमच्या इच्छा ज्या आहेत त्या भगवंताच्या कृपेने नक्कीच पूर्ण होतील. आणि अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा आणि हाईप करायला विसरू नका. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.